त्या रिक्षावाल्यानं आहे ना काय बोलायचं मला काय समजणं झालं भाई. त्या रिक्षावाल्यामुळे ना ठोकलो असतो मी. भावा खाल्लं का वरनं ए रॉंग वेनं कुठं चाललाय भेडी. अरे वा शाळेमध्ये आज कार्यक्रम वगैरे आहे प्रत्येक. आई शपथ पुढं बघ ढगांची चादर बघ कशी ढग आले तसे मध्ये डोंगर गायब झाले. इकडे बघा इकडे ना लोक आहेत ना मासे वगैरे पकडतायत आणि स्पॉट काय एकदम खतरनाक आहे. बोल नाही उडी बिडी मारू नको जरा नाही शेवटचा ब्लॉग बारवी डॅम मध्ये आलो आम्ही एन्जॉय करायला. इकडं मी आहे इकडं हरीश आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिस्टर गावडे पाटील. तर मित्रांनो आज आपण चाललोय बारवी डॅमला. म्हणजे बारवी डॅमला प्रॉपर बारवी डॅमला नाही चाललो, ते बारवी डॅमची नदी येते ना तर त्या नदीकडे चाललोय. एक ते व्हायरल स्पॉट आहे. सो आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल तो नक्की स्पॉट काय आहे तो. आत्ता आहे ना सकाळचे 6:45 वाजलेत. 6:30 वाजता घरून निघालो होतो आम्ही. आपला जो शिळफाटाचा रस्ता आहे ना त्या रस्त्यानं आहे ना आपल्याला आहे ना बारवी डॅमकडे जायचं आहे. आपलं बारवी डॅमचं तुम्ही लोकेशन जरी टाकलं ना गुगलवर तर आहे ना प्रॉपर आहे ना रस्ता दाखवतो. आणि मुंबईपासून आहे ना हार्डली ना 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे नवी मुंबईपासून. सो बघूया आज आहे ना तिकडं पाणी वगैरे कसं आहे. आणि आज आपण तिथेच आहे ना एन्जॉय वगैरे करणार आहे मस्तपैकी पोहणार वगैरे आणि घरी जाणार. चला आजच्या आपल्या राईडला आणि आजच्या ट्रिपला एकत्र सुरुवात करूया. नवी मुंबई लोणावळा किंवा पुण्याच्या आजूबाजूचे ना तुम्हाला आहे ना फेमस हिडन जेम ना बघायचे असतील ना भावांनो तर आहे ना आपल्या आहे ना या पेजला आहे ना फॉलो करायला तुम्ही विसरू नका. आणि यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे कसं मग तुम्हाला आहे ना आमच्या ना नवीन नवीन व्हिडिओ आहे ना तुमच्यापर्यंत येत जातील आणि तुम्हाला आहे ना एक्सप्लोअर करताना आहे ना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. मित्रांनो आजच्या आपल्या ट्रिपमध्ये ना आपल्याला आहे ना अजून एक पार्टनर भेटला आहे, हंटर. दोघं पण एकदम आहे ना जिम मधले आपले पार्टनर आहेत. आज फुल मचावणार आहे आम्ही बारवी डॅमवर. भाई पारचे ना नवीन आहे ना हंटर आहे. आज पार ते ना हंटर घेऊन आलाय आपल्यासोबत राईडला. बऱ्याच दिवसांचं आमचं नियोजन चालू होतं की ना भाई राईडला जाऊ आपण सोबत काहीतरी करूया. आज कुठे जाऊ ना आता तो मुहूर्त आलाय आणि आज आम्ही राईडला निघालोय एका छोट्याशा राईडला. भाई अंबरनाथ मध्ये पोहोचलोय आता आपण. त्या रिक्षावाल्यानं आहे ना काय बोलायचं मला काय समजणं झालं भाई. त्या रिक्षावाल्यामुळे ना ठोकलो असतो मी. मागं पुढं बघणे नाही डायरेक्ट रिक्षा बाजूला घ्यायची नंतर न बघायचं भाई मागणं कोण आलंय का. आई जी बघा ही भाजी बघा. बदलापूरमध्ये ना शेती पण आहे. बदलापूरमध्ये काय नाही आहे असं नाही. बदलापूरमध्ये ट्रॅफिक आहे एकदम डेंजरवालं ट्रॅफिक आहे. त्या रिक्षावाला तर नेक्स्ट लेवल आहे. त्यामध्ये शेती आहे मस्तपैकी. इथं डॅम आहे. म्हणजे बदलापूर 50% सिटी 50% विलेज. गावाकडच्या वाईब पण देतं बदलापूर आणि एक सिटीसारखं राहणीमान पण देते. दोन्ही बाजूला शेती आहे. इकडं पण शेती इकडं पण शेती आणि मधनं मस्तपैकी रस्ता गेलाय. रात्रीचं भारी वाटत असेल भाई. लाईटी बिटी पण लावल्यात. युटर्न आहे डायरेक्ट. काहीच कोंबड्या भाई एखादी न्यायची का उचलून. भावा राईट लेफ्ट. दोन्ही बाजूला शेती आहे. इकडं पण शेती इकडं पण शेती आणि मधनं मस्तपैकी रस्ता गेलाय. रात्रीचं भारी वाटत असेल भाई. लाईटी बिटी पण लावल्यात. गाई जात आहे ना ऑफ रोड चालू झालाय. भेंडी ढाक ढुक ढाक. और तिच्या मायला नुसतं ऐक हे मधीच टिंगूळ कुठनं आलाय.
लोकेशन काही कळाना झालंय आम्हाला, आम्ही कुठं चाललोय, नुसतं भटकतो इकडं तिकडं. वा वा, भर उन्हाळ्यात पण हिरवगार शेती आहे, म्हणजे पाणी जवळच असणार आहे. इकडे आलो तर हे बंद आहे, इकडं. हे इकडे डॅमवर कसं जातात? मेन रोडला गाड्या लावून खाल्लं जायला लागतं. खालनं जायला लागतं. कुठं लावायच्या गाड्या? या सागात लावल्या तर चालते ते. या मावा झाड आहे ना, हे झाडांपाशी ना, आणि तिथनं खाली उतरून जायला. खाली उतरून जायचं. चालेल. तर मित्रांनो, आता आम्ही इथे बारवी डॅम तर वरती आहे, पण एक स्पॉट आहे तिथे आता आलोय आम्ही. तिथे बघू शकतो एकदम अशी झाड आहेत मोठमोठे. आता इथं आम्ही आमच्या गाड्या लावल्यात आणि निघालो. आता आपल्यासोबत बघा हे नवीन, म्हणजे हा महादेव आलाय आपल्यासोबत इथे. आणि इकडे पार्थ, आता पार्थची हंटर आहे, तो हंटर घेऊन आलाय फर्स्ट टाइम. कसं वाटलं राईड करून तुला? मस्त मस्त. हा ना, अजून आहेत प्लॅनिंग ते करू. तिकडे हरीश बघा, हरीश गेलाय पूर्ण जंगलामध्ये. बाकी इथलं आहे ना लोकेशन मी आहे ना तुम्हाला ना DM करेन. त्या लोकेशन टाकलं ना तुम्ही डायरेक्ट गुगल मॅपवर, तर लगेच प्रॉपर तुम्ही आहे ना असं जागेवर येत आहे. आणि इथनं व्ह्यू बघा आजच्या गावातच. गाडी येऊ शकते पण रिक्स नाही गाडी. तिथून नाही येणार गाडी. हे बघा, तो तिकडच तो पॉइंट आहे रे, तोच आहे तिकडे. भाई आम्ही प्रॉपर लोकेशन, मला वाटलंय ना काहीतरी भटकलोय आपण, पण नाही, आम्ही प्रॉपर लोकेशनवर आलोय. त्याला आता जातो एकदम पुढं. भाई इथं मासे बिसे पकडतात का रे? मिळालेच नाही. पलीकडे भेटतील ना, इकडे नाही भेटणार. नाही ना, इथे मासे पकडायला आले होते बघा, पण मासे त्यांना काही भेटलेच नाहीयेत. चला, आपल्याला काय मासे नाही पकडायचे, आपल्याला पोहायचंय. पोहण्याची मजा घ्या, कल्टी मारा. मित्रांनो, आता विषय काय झाला माहिती काय, आम्ही लोकेशनवर पोहोचलो. तुम्हाला लोकेशन पहिले दाखवतो, नंतर आपण भेटूया. तुम्ही लोकेशन बघून घ्या. एकदम खतरनाक असं लोकेशन आहे. पण आता विषय असा झालाय ना की जायचं कसं खाली. आता आहे ना इकडून रस्ता आहे, पण इथून कसं पोहून जाण्यासारखं आहे. ज्याला पोहता येत नाही ना त्यासाठी रास्ता. आणि इथनं आम्ही पोहून आहे ना, या साईडने ना आम्ही पोहून आहे ना आम्ही इथपर्यंत येऊ शकतो. पण पार्थला आमच्या आहे ना पोहायलाच येत नाहीये. पार्थच्या मुळे लपडा होऊ शकतो आमच्या. त्यामुळे आता असं आमचा प्लॅन चाललाय, त्या साईडून थोडं आहे ना चालत आपण ह्या साईडला यायचं आणि इथून मग आपण इकडून आपण वरती यायचं. तर आता बघूया आता कसा काय विषय होतोय तो. एक काम करू, हा. राम सेतू आहे ना घे म्हटलं, हा. तिथे येतो असं चालत इकडे जातो. बोल नाही काही उडी बिडी मारू नको हे जरा, नाही तर शेवटचा ब्लॉग व्हायचा. आता माहितीये का हरीश काय बोलतो माहितीये का, मला आहे ना इथून खाली टाका, हाताने सोडा, मी इथनं चालत आहे ना जातो पुढे. पाणीचा फोर्स माहित नाही ना आपल्याला. पण इथं पाण्याचा फोर्स किती आहे तो काय एवढा कळत नाहीये ना. चप्पल टाकून नको. हरीशला जावंच लागेल मग चप्पल टाकले की. इकडूनच जाऊया माझं म्हणणं. चिकट हा उतरला खाली. हा आवाज आता जायला का उतरला खाली. हळूहळू तिकडे का चाललंय ते? भाई आमच्या सोबत आम्ही टार्झन आणला, आम्हाला आता कळालं. डेंजर माणूस का इथं रानटी निघाला. मित्रांनो, आता हे बघा आम्ही ना हा बारबी डॅम आहे ना असं क्रॉस करत चाललोय, असं हे मधून. आता एवढं तर क्रॉस करून आलोय इथपर्यंत. आता पुढचा प्रवास चालू आहे. ही बाकीची मंडळी आमची पोचली पुढं, माझा चाललाय टाइमपास. फायनली आता आम्ही ना प्रॉपर अशा स्पॉटवर पोहोचलेलो आहे. आता हरीशनं 2 टप्प्यामध्ये उतरून ना अंदाज घेतलाय. कसा होता अंदाज? काय
खूपच बारीक आहेत, माझ्या पायाला सुद्धा लागले. हा म्हणजे आम्ही आता पलीकडे जायचा प्रयत्न पलीकडे जायचा प्रयत्न करतो. हा. आता म्हणजे कसं पार्थला पोहायला येत नाही, पार्थ पाण्यामध्ये गेला, अगदी पार्थच्या ना कमरेपर्यंतच पाणी आहे, जास्त काय खोल नाहीये. दिसताना आपल्याला खूप असं ना डेंजर दिसतंय, पण खाली उतरल्यानंतर आहे ना खूपच आरामात आपले पाय टेकतात, कमरेपर्यंतच पाणी आहे. आता थोडं ना वरच्या बाजूला जायचं आम्ही ट्राय करतो. जर तुम्हाला इकडे बारवी डॅमला वगैरे यायचं असेल ना भावांनो, तर आहे ना प्रॉपर लोकेशन लावून या. कारण काय थोडंसं इथे आतमध्ये आल्यानंतर थोडासा इश्यू होतो की ना प्रॉपर रस्ता कळत नाही. गाववाले असतात त्यांना विचारा नक्की प्रॉपर रस्ता कुठे आहे. ते एक मोठमोठे अशी झाड आहेत तिथे ना, आता मगाशी बघितलं आम्ही तिथं बाईक लावली, तिथूनच खालच्या बाजूला 2 मिनिटं फक्त खाली चालला ना तर तुम्हाला आहे ना हा स्पॉट आहे ना बघायला भेटतो. आणि खरंच एकदम खतरनाक असा स्पॉट आहे. तुम्हाला जर एन्जॉय करायचं असेल ना तर तुम्ही इथे ना आरामात ना व्हिजिट करा. फुल पैसा वसूल आहे. आणि नवी मुंबई किंवा मुंबई पासून जास्त लांबही नाहीये, 50 किलोमीटरच्या अंतरावर फक्त हा स्पॉट आहे. चला आता आहे ना आम्ही ना इथं थोडा एन्जॉय वगैरे करतो. आम्ही एक चुकी केली इथे येताना की आहे ना जेवण काय खायला आणलंच नाहीये. सकाळी सकाळी शॉप्स पण एवढे ओपन नव्हते, त्यामुळे जर नाही येत असाल ना तर स्वतःसोबत आहे ना थोडंफार खाणं वगैरे ना कॅरी करा. भाई मी आता वरच्या साईडला जाऊन आलोय, आता आहे ना कॅमेरा घेऊन चाललो. इथं फुल रिस्की कारभार आहे, खट्टा करा की गेला मग. आला भाई कॅमेरा आला. अगदी मजा आहे का ना व्हिडिओ. बाई एक तर तुला पोहता येत नाही आणि त्याच्यासोबत खेळायला. त्याचं वय बघ, वजन बघ, तू बघ त्याच्या तांगड्या एवढाच तू जास्त नाही, तांगड्या एवढंच. डेंजर असा डेंजर एकदम आहे ना एक्सपिरियन्स आहे इथं. एकदा या पोहायला, लय भारी वाटतंय. विजिट वन्स मोर. अरे सॉरी, आमचा कार्यकर्ता गेला, मी तुम्हाला दाखवतो आता आतमध्ये जाऊन कसं काय. हळूहळू मी सरकतोय, जरा कॅमेरा धोक्यात आहे. जीव धोक्यात येईल कॅमेरा धोक्यात आल्यावर. हॅलो मायला गाईज इथे रा इथपर्यंत खोले. इथं नाही रे, इथं एवढं आहे, इथं नॉर्मल आहे, इथं परत वर येत आहे खोल पुढे. इथं कट्टा आहे परत आणि इथे काहीच नाही, केलोय खोल. एवढंच आहे. एवढं जातंय माझं. काय माझं इथं खोल आहे, इथं खोल आहे. हा म्हणजे मित्रांनो काय काय ठिकाणी खोल आहे, काय काय ठिकाणी खोल नाहीये. आता मी इथे ना उभा आहे, इथपर्यंत पाणी, तिथं खोल आहे. ज्यांना पोहता पण येत नसेल नॉर्मली हा ती पण येऊ शकतात. असं हा, फक्त आहे ना पोहणारी पावसात. माणसं सोबत हो. सोबत ठेवा, नाही तर अवघड होऊन जाईल का. आता पावसात येऊ नका. नाही पावसाचं बंद असतं. काय बोलतो चल मग परत कशाला येतोय. त्याला पोहा येत नाही तरी चाले माराय. मेला तर आमची जबाबदारी नाही. हे गेला गेला आता या दादाची वाटी राहून. आता जोश आलेला आहे. स्लाइड गाईड स्लाइड. काही वरती चढताना स्ट्रगल बघा. पार्थ नाही ना स्लाइड गेली होती तर पार्थ स्लाइड केल्यावर बघा त्याचे इम्पॅक्ट बघा कसे झालेत. पूर्ण आता छाले पडले इथे त्याला. पोहोचायला पण येऊ दाखवू नका. काही जरा स्पॉट आलाय तिकडे नवीन. आता आम्ही तो स्पॉट बघायला चाललोय. लाईन अप बघा आमचा कसा चाललाय. लाईन इथे
काय बोलले काय घंटा काही समजत नाही आम्हाला हवायला त्याला बघा 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 ऐको गेला खाली घेऊन अच्छा God. Yeah. मित्रांनो आता आमचा आहे ना पूर्ण असं ना एन्जॉयमेंट करून झाला आहे आणि आमचा रिटर्न जर्नी स्टार्ट झाला आहे आणि हे आमचे थकलेले सगळे मित्र बघा लाईनीने चाललेत. तर आपण पहिले आहे ना हरीश कसा वाटला आज कसा हो गेला तुझा दिवस? होतं इतक्या वेळ खूप थंड वाटलं आता फारच गरम होतंय. हां चांगली गोष्ट काय आहे मी पोहाय शिकलो. जमा रुढी महादेव तुला कसं वाटलं आज? बरं वाटलं पहिली ट्रिप चांगली वाटली. हां माहिती आहे का तुम्ही पण इथे येऊ शकता. फक्त आहे ना विषय फक्त इथे एवढा आहे ना इथे आहे ना दारू पिणाऱ्या बेवड्यांनी वगैरे ना एवढा घाण करून ठेवलं ना जिथं इथं बाटल्या आहेत. फॅमिली वगैरे असताना पण आहे ना ते डॅममध्ये बसून दारू पितात वगैरे. तर एवढ्याच इथे एवढीच गोष्ट आहे इथे. फक्त इथले जे लोकल्स आहे ना त्यांनी जरा या गोष्टीकडे जरा लक्ष द्या. बाकी इथे एन्जॉयमेंटसाठी आहे ना खूप चांगला पॉईंट आहे हा. येऊ शकता व्हिजिट करा तुम्ही. बाकी आजचा आमचा एन्जॉय वगैरे तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ॲडव्हेंचरसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.